महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। यात्रेतील एक विदारक सत्य, चैत्राचा उत्सव आणि माणुसकीचा मात्र पराभव। चैत्राचं रणरणतं ऊन, गावच्या ग्रामदैवतीची यात्रा आणि ढोल ताशांचा कानठाळ्या बसवणारा तो गजर, सगळीकडे आनंदाची उधळण सुरू असते। पण याच यात्रेच्या झगमगाटापासून काही फुटाच्या अंतरावर एक असं वास्तव असतं जे पाहून काळजात अगदी चर्र होतं। इतरांच्या पोरांच्या हातात रंगीबिरंगी खेळणी देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारे हे कष्टकरी, पण त्यांच्या स्वतःच्या चिमुरड्यांच्या नशिबी मात्र यात्रेची ती तप्त धूळ आणि उघडी जमीन असते। ज्या वयात हातात पुस्तकं किंवा खेळणी असायला हवीत, त्या वयात ही कोवळी पोरं साध्या सतरंजीशिवाय, उशीशिवाय तापलेल्या जमिनीवर विसावलेली असतात। यात्रेच्या नियोजनावर, रोषणाईवर आणि मनोरंजनावर आपण लाखो रुपये खर्च करतो, पण यात्रेची शोभा वाढवणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या मुलांसाठी आपल्याकडे माणुसकीची एक ऊबसुद्धा नसते का? भर उन्हात पाठीवर बिराड घेऊन एका गावातून दुसऱ्या गावात भटकणाऱ्या या चिमुरड्यांचे डोळे खूप काही सांगू पाहतात। त्या धुळीत माखलेल्या चेहऱ्यांकडे पाहिले की वाटतं, आपला प्रगत समाज खरोखरच प्रगत झाला आहे का? हा कोणावरही केलेला आरोप नाही, तर आपल्यातला माणूस जागा करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे। यात्रेचा आनंद घेताना या उपेक्षित लेकरांकडे मायेच्या नजरेने पहा। त्यांच्यासाठी किमान मूलभूत सुविधा किंवा मदतीचा एक हात पुढे आला तरच खऱ्या अर्थाने त्या ग्रामदेवतेचा उत्सव सार्थ ठरेल। कारण देव मंदिरात असला तरी माणुसकी मात्र या उघड्यावर झोपलेल्या चिमुरड्यांच्या डोळ्यात शोधायला हवी। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण।